नमस्कार. आज आपल्याकडे आले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या घाटला गाव म्हणजेच प्रभाग क्रमांक 153 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या तन्वी तुषार काते. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा परिचय त्यांच्या बोलण्यातून आपल्याला होणार आहे. त्या प्रभागासाठी काय काय करणार आहेत, का निवडणूक लढवत आहेत, या सगळ्या गप्पा आपण त्यांच्याशी मारूया. तन्वी ताई, नमस्कार. तुम्ही खरं म्हणजे राजकीय परिवारातूनच आहात. राजकीय परिवाराची पार्श्वभूमी आहे, पण तुम्ही स्वतः मात्र कधी त्यात नव्हतात. निवडणूक लढवण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे? मी जरी राजकारणी घराण्यातली असली, पण मी कधी बाहेर असं म्हणजे जे समाजसेवेच्या दृष्टिकोनातून बाबांना जे समोरून बघितले. आज 18 वर्ष लग्नाला माझ्या झाली आहेत. मी घरात माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या, माझे सासरे होते, त्याच्यानंतर मग आता ते आमदारकी लढवून जस्ट आता आहेतच ते. मी घरातून असं समाजसेवा करण्याचं जे जवळून त्यांचं कार्य बघितलंय, त्याच्याबरोबर आपलं जे माझे एक स्वतःचं केटरिंगचा व्यवसाय आहे, त्याच्या संदर्भातून मी बऱ्याच अशा महिलांना कामं वगैरे दिले, जे चपात्यांचं वगैरे आहे, पुरे बनवणं वगैरे आहे, भाज्या वगैरे कट करणं, असं जे जवळून त्यांना मी असं काहीतरी व्यवसाय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि जेव्हा जेव्हा मी बाबांच्या सोबत, आईच्या सोबत एरियात फिरते, तेव्हा लोक अशी खूप जवळून म्हणजे माझ्याकडे अपेक्षेने बघतात, की एक कार्यसम्राट म्हणजे आमदार तुकाराम कातेंची सून तू आहेस, तर आमच्या मुलांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी काय करू शकतेस. तेव्हा मी खरंच असं मला मनापासून वाटतं, की काहीतरी असं केलं पाहिजे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जे आता माझ्यावर जी जबाबदारी म्हणजे असं वाटतंय, की जे आपलं महिला आरक्षण झालंय, त्याच्यामुळे पुढे येऊन जे आपलं समाज कार्याला थोडीशी चालना देऊन, राजकीय दृष्टिकोनातून नाही, पण थोडंफार त्यांना काहीतरी अशी मदत वगैरे होईल आणि समाजात वेगळं काहीतरी दृष्टिकोन उभं करता येईल महिलांसाठी, नवीन पिढीसाठी, जेंट्स, लेडीज, युवा युवतींसाठी असं काहीतरी करण्याचं ठरवलंय. त्याच्यामुळे मी हे पाऊल इथे पुढे राजकारणात टाकलेलं आहे. तुमचे पती तुषार कातेही त्या प्रभागामध्ये बरीच वर्ष काम करतायत. हो, बाबांसोबत तर ते एक 20-25 वर्षापासून ते कार्यरत आहेत. बाबांच्या खांद्याला खांदा लावून असं समाज कार्यदृष्ट असतातच आणि त्यांचं पण सहकार्य मला लाभेल, त्या दृष्टिकोनातून मी आज इथे पुढे पाऊल घातलंय. आता तुम्ही नगरसेवक होण्यासाठी जात आहात. तुम्ही बघितलं असेल की काही कारणं असतील ज्याच्याने तुम्ही ठरवलं की नाही, ही निवडणूक लढवायची. दोन गोष्टी असतात जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा. एक तर स्वतःची काहीतरी प्रेरणा असते काम करण्याची, आणि आजूबाजूला आपण बघत असतो ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत पण त्या घडत नसतात. मग त्यावेळी एखादा माणूस असं ठरवतो की नाही, मी प्रत्यक्ष इथे उतरणार. तर तुमच्या बाबतीत यातलं काय झालं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे तुम्हाला बोलली, जेव्हा मी वॉर्डमध्ये फिरते सारखी किंवा महिला जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा काहीतरी कार्य त्यांचं असं मला असं वाटतं, की माझ्याकडून पूर्ण करावं. बाबांपर्यंत त्यांच्या गोष्टी पोहोचवून, तुषार काते जे आहेत माझे मिस्टर, त्यांच्याकडूनही थोड्याफार मला जे मदत वगैरे होते. तुमचे सासरे 10 वर्ष जवळपास तिथे नगरसेवक होते. बरोबर. त्या काळात आणि आता गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला घाटला गावात काय फरक दिसतोय? 10 वर्ष बाबांना अणुशक्ती नगरमधून जबाबदारी दिलेली. त्या 10 वर्षात पण लोकांनी आम्हाला खूप मिस केलंय, की साहेब जे तुम्ही होतात मधल्या वेळेत, ते कार्य आणि आताचे हे 10 वर्षाचं कार्य खूप त्याच्यात फरक आहे. जे तुम्हाला तुमच्यासोबत आम्हाला कम्फर्टेबल होतं, जी कामं तुम्ही करून दिली, ती जे पहिली होती तीच आतापर्यंत आहेत. आता काही त्याच्यात सुधारणा झालेली नाही. आणि तुमच्या ज्या ह्या मधल्या वेळेची जी आठवण आम्हाला खूप येत असते आणि तुम्ही परत यावं ह्या दृष्टिकोनातून आता जी चेंबूर विधानसभेची जी निवडणूक झाली, त्याच्यात सगळ्यांनी खूप असं सहकार्य केलंय आणि आज आपण त्या पातळीवर पोहोचलोय आणि आता येणारी जी ही महानगरपालिका, त्याच दृष्टिकोनातून आणि त्याच प्रेमातून ती लोकं आम्हाला सहकार्य करतायत आणि आम्ही त्यात उतरतोय आणि प्रयत्न करतोय. निश्चित तुमचे प्रयत्न नक्की फळाला येतील. हो. पण या घाटला परिसरामध्ये गेल्या 10 वर्षात समस्याही तशा खूप वाढल्या आहेत. म्हणजे जशी डेव्हलपमेंट होते, आपण म्हणतो विकास होतो, पण विकासाबरोबर त्याच्या ड्रॉबॅक्स पण येतात. त्याच्या बरोबर समस्या सुद्धा येतात. तर अशा काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये आत्ता आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय करायचं ठरवलंय? एक समस्या मोठी अशी मी बोलेन रोजगाराची. जे तरुण पिढी आहे, त्यांच्यासाठी रोजगार मिळवून देणं, परत औषधोपचार वगैरे, हॉस्पिटॅलिटी आल्या, त्याच्यानंतर लायब्ररी वगैरे असे प्रकार झाले. तर खूप मला असं वाटतं, की त्यांच्यासाठी बाबांकडे बोलून किंवा वरच्या पातळीवर त्यांच्या बायोडेटाप्रमाणे जे काही त्यांच्या ह्याच्यात बसेल, त्या व्यवस्थितरित्या त्यांना व्यवसाय असं मिळालं पाहिजे. मी असं बोलत नाही, की प्रत्येक व्यवसाय करेल, पण नोकरी-धंदे जरी झाले,
तरी जे काय त्यांच्या बायोडेटामध्ये बसतील त्याच्या पद्धतीने त्यांना करून देण्याचा प्रयत्न करेन. अजून काय काय प्रभागात करायचं तुम्ही ठरवलंय? आता बोलायला गेलं तर हे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनात जे फंड वगैरे मिळतं त्याच्यात तर गटार लाईन झाले, ड्रेनेज वगैरे झाले, हे तर कॉमन झालं, ते आपण करतच. म्हणजे SRA मोठा प्रकल्प आहे ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. रोजगारांसाठीच मोठं माझं हे असणार आणि वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणे जे आपलं प्रदूषणयुक्त सगळं वातावरण आहे आणि जे घाटल्याच्या संदर्भात जे माझं घाटला गाव म्हणून जो आहे तो गावच राहिला पाहिजे, झाडे झुडपे जे आहेत त्याच्यात प्रदूषण असं दिसलं नाही पाहिजे, सुरक्षित सगळ्यांना व्यवस्था झाली पाहिजे असं मी प्रयत्नात राहीन. घाटला गावामधली लोकसंख्या गेल्या काही काळात प्रचंड तुलनेने खूप वाढली आहे. तर या लोकसंख्येच्या वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणजे आता कधी एक गाव म्हटला की त्याच्यामध्ये महिला आल्या, पुरुष आले, ज्येष्ठ नागरिक आले, मुलं आली. या सगळ्या वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पण आवश्यक असतात. तर त्या दृष्टीने तुम्ही काय प्रभागासाठी विचार केलाय? आता घाटला गाव बोलला तर थोडस आपलं स्लम एरिया आहे. म्हणजे जो आपला एरिया जो 153 आहे हा पार्ट थोडासा स्लम एरिया असल्यामुळे तिकडे थोडे शिक्षण वगैरे कमी झालेलं आहे सगळ्यांचं. म्हणजे आत्ताची नवीन पिढी तर व्यवस्थितरित्या सुधारित आहे, पण ज्या पहिल्या महिला आहेत त्यांना जे बचत गटाचे आपण प्रकल्प करून दिलेत ते मार्गी लावण्याचा पण प्रकल्प पूर्ण केलाय आपण. आणि जे शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात जे आता शिवउद्योगच्या माध्यमातून ज्या काढलेला आहे शिवउद्योग संघटना आपली, त्याच्या माध्यमातून त्याला एक चालना देऊन आपण ज्यांना त्यांना म्हणजे असं कौटुंबिक एक आधार म्हणून देऊ. कुणाला जर जर आता ट्रक टाईप वगैरे काय फूडचं हे निघालंय त्यांना आपण थोडेसे हेल्प करू, किंवा जर कुणाला खानावळ करायचे असतील ते करू, किंवा जर मोठमोठ्या ऑर्डर जर तिकडच्या असतील, जर आता ते लास्ट टाइम आपलं झालंय त्यावेळेला आपण जे काय काय महिला अशा असतात की घरी बसून चॉकलेट्स बनवणं किंवा फराळाचं वगैरे बनवणं, चपात्या आहेत, पोळी भाजी करू शकतात, त्यांचा आपण एक सॅम्पल पण वरती पाठवतो आणि ते सॅम्पल पाठवून ती डायरेक्ट कंपनी त्यांना ऑर्डर देते. तर त्याच्या विषयावर पण मी वरती व्यवस्थितरित्या बोलून मी माझ्या प्रभागात ती चालना एक देणार आहे आणि ठिकठिकाणी त्यांचे एक ग्रुप बनवून त्यांना कार्याला मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. क्या बात आहे, खूप चांगली योजना तुमची आहे ताई. इतके पक्ष आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, उमेदवारांची पळवापळवी असेल, तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेले उमेदवार असतील, मग त्यांचं माघारी असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. इतक्या पक्षांची समोर तुम्हाला उपलब्धता असताना तुम्हाला शिवसेनेकडून निवडणूक का लढवावीशी वाटली? मला शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे. ज्या बाबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही जे इकडे पदार्पण केलंय आणि त्यांनी आमच्यावर विश्वास मोठा दाखवला आणि त्या विश्वासाला पुरेपूर त्यांच्या आशीर्वादाने आम्ही उतरलो सुद्धा. आणि त्याच्यामुळेच अशी वाटतंय की खरंच म्हणजे शिंदे साहेबांचं जे आशीर्वाद आणि जे आता त्या दिवशी मी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याच कार्यालयात ज्यावेळी बाबांच्या कार्यालयासाठी म्हणजे बाबांच्या प्रचार फेरीसाठी किंवा कार्यासाठी जो आपण तो कार्यालय घेतलेला, तेव्हा शिंदे साहेब त्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेले. त्याच्यामुळे तिथे ते बोलून गेलेत एक शब्द, माझ्या सासऱ्यांचं नाव तुकाराम काते आहे, ते असे बोलून गेलेत की तुकारामाच्या मदतीला आणि भेटीला एकनाथ आले. त्याच्यामुळे ते आज शब्द मी त्यांची लेख म्हणून परत उच्चारते, कारण मी शिंदे साहेबांना खरंच असे एक मी जे भाग्य समजते की बाबांवरचा त्यांचा जो विश्वास आहे आणि मी एक लेख म्हणून त्यांनी जी मला जबाबदारी दिली आहे मी पूर्ण करणार आहे आणि व्यवस्थितरित्या पार पाडेन. तुम्ही आता बघत असालच की जे महायुतीचं सरकार आपलं आहे, एक 3 ते 3.5 वर्ष त्याला झालेले आहेत. त्या 3.5 वर्षात ज्या आपलं कामं आहेत महायुतीची, त्याच्यात कोस्टल रोड झाले, परत मेट्रो वगैरे झाले, असे खूप असे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. आणि शिंदे साहेबांचं सरकार आल्यापासून शिंदे साहेबांचं जे कामाचं ओघ आहे आणि महायुतीचं ते कनेक्ट असल्यामुळे जे गोष्टी पुढे होत चाललेत आणि त्यांचं जे एक विश्वास आहे, त्यांनी जे आपल्याला लाडक्या बहिणींच्या योजना आहेत, लाडकी बहीण म्हणून एक योजना खूप असं मोठ्या प्रमाणात आपण मार्गी लावलेली आहे आणि त्याचं खूप असं मोठं प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर चांगली गोष्ट अशी आहे की आपले खासदार शिवसेनेचे राहुल शेवाळे साहेब आहेत, त्याच्यानंतर आमदार तुकाराम काते साहेब आहेत आणि शिंदे साहेबांचा एक मोठा विश्वास
आणि आधार. आशीर्वाद आणि आधार मी समजेन मला स्वतःला, की जे इकडे मला 153 मधून महानगरपालिकेचं जे उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाली आहे, म्हणजे एक विश्वास टाकून त्यांनी दिलेली आहे, की इकडे जे आपला 153चा हा बालेकिल्ला शिवसेनेचाच आहे. तुम्ही निवडणूक लढायचं ठरवलं, तिकिटासाठी अप्लाय केलं, तिकीट मिळालं आणि आता जोरात प्रचार सुद्धा तुमचा सुरू आहे. मला सांगा की ह्या प्रचाराच्या दरम्यान, या प्रचाराच्या नंतर लोक तुम्हाला भेटतात, तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची विचारणा करतात. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला काहीतरी सिस्टीम ठरवावी लागेल. या लोकांच्यासाठी, ज्या लोकांच्यासाठी तुम्ही या राजकारणात आलात आणि त्यांच्या सुविधेसाठी तुम्ही निवडून येणार, तर त्यांच्याशी संवादाचं तुमचा काय कार्यक्रम असणार आहे, की त्यांच्याशी संवादाची काय पद्धत तुम्ही ठरवली आहे? कसा तुम्ही संवाद साधणार या लोकांशी? लोकांनी विश्वास ठेवून जे मला हे निवडणुकीच्या नंतर जे मी निवडून आल्यानंतर मी खूप असं प्रयत्न करेन. मी माझं एक शेड्यूल बनवेन. त्यांच्यासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करेन. एक टाइम वगैरे असं फिक्स करून, की ह्या वेळेत माझं एक ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या टाइम टेबलमध्ये येऊन मला माझ्याकडे जे काही प्रॉब्लेम वगैरे असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्यांना त्यांच्या पद्धतीच्या माझ्या वेळेनुसार किंवा त्यांचा पण वेळ वगैरे घेऊन त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करेन. जे पण काय प्रश्न वगैरे असतील, जे माझ्या पद्धतीने माझ्याकडून जे सुटतील ते मी पूर्ण करेन. आणि जे मला काय असं सोडवताना येणार नाही ते मी बाबांकडे पोहोचवून त्यांचं सगळं निवारण करण्याचा प्रयत्न करेन. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेगवेगळे घटक समाविष्ट असतात. एखादा प्रश्न सोडवायचा म्हणजे फक्त लोकप्रतिनिधी त्यात असून चालत नाही, प्रशासन असतं. बरोबर. प्रशासनाकडे त्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतात, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो. तर त्यांच्याशीही तुम्हाला संपर्क ठेवून ही सगळी यंत्रणा कार्यरत करावी लागेल. तर तुमचा समाजकारणाचा अनुभव तिथे उपयोगी येईल असं वाटतं तुम्हाला? 100% तर नाही, पण एक 50% तरी मी बोलेन येईलच. आणि दुसरी गोष्ट मी अशी बोलेन, की बाबांसोबत राहून जे काय माझं थोडंफार अनुभव आहे, सगळ्यांकडे थोडाफार कॉन्टॅक्ट आहे. त्यांच्या संदर्भात मी थोडंसं बाबांची एक मला आधार म्हणून घेऊन किंवा तुषार सरांचा आधार घेऊन मी पोचण्याचा प्रयत्न करेन आणि प्रकल्प मार्गी लावेन. आता वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराची रणधुमाळी सगळी सुरू आहे. तुम्ही आता पहिल्यांदा निवडणुकीत स्वतःच्यासाठी उतरलाय. याच्या आधी प्रचार केला असेल, पण आता तुमच्या स्वतःच्या प्रचाराचा तुमचा काय अनुभव आहे? पहिल्यांदाच तुम्ही जाताय असा प्रचार करायला. तर काय अनुभव येतात प्रचारात? बाबांच्या वेळेला मी प्रचार करतच होते. पण चेंबूर विधानसभा ही 5 वॉर्डची विधानसभा आहे. त्याच्यामुळे जे आपलं आता वॉर्ड आहे 153 मध्ये घराघरात जाणं, लोकांना मिळणं, असं साहजिक छोट्या-छोट्या गोष्टी मी करत होती. पण आता जे मला जवळून अनुभव येते, नवीन-नवीन लोकांच्या जाते, मिळते, भेटते. मी स्वतःचा असा अनुभव सांगेन, की लोकांची माझ्यापर्यंतची जी भावना आहे, ती त्यांच्या प्रेमातून, मिळण्यातून मला योग्य वाटते, चांगली वाटते, चांगली प्रतिक्रिया आहे. पण जे काही गोष्टी म्हणजे थोड्याफार आहेत, ती लोकं स्वतःच सांगू शकतील, की बाबा हे उमेदवार म्हणून आमच्यासाठी कसा आहे किंवा त्याच्याबद्दल आम्ही काय विचार करू शकतोय. मी असं एक बोलेन, की तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, पण अशी काही गोष्टी आहेत, की त्यांच्या अनुभवातून मिळतील ते तुम्हाला ऐकायला किंवा मला पण ऐकायला खूप नाही, योग्य त्यांच्या वाटतील. प्रतिक्रिया आम्ही घेऊच, पण तुमचे काय अनुभव आहेत प्रचार करतानाचे? लोक तुम्हाला भेटतात, तिथेही तुम्हाला ते समस्या, कारण आम्ही बघतो ना, राजकारणी लोकांना जेव्हाही लोक भेटतात, तेव्हा त्यांच्या समस्या घेऊन आलेले असतात बहुतांश वेळेला. तर असं तुम्हाला काय काय वेगळे अनुभव आता येतायत प्रचार करत असताना? मी जेव्हा म्हणजे फिरते ना एरियात, तेव्हा मला खूप असं म्हणजे काळजीपोटी किंवा असं आवडीने लोक जवळ माझ्या येतात, की तू तू लेक म्हणून तुझी आम्हाला काळजी आहेच, पण बाबांनी जी जबाबदारी आता तुझ्यावर दिलंय किंवा महायुतीने जी जबाबदारी तुझ्यावर दिली आहे, शिंदे साहेबांनी विश्वास दाखवलाय आणि जी मोठी जबाबदारी तू घेतली आहेस, ती आमचा आशीर्वाद हे तुझ्या पाठीशी असेलच. पण ज्या आशेने आम्ही तुझ्याकडे बघतोय, की राहिलेले जे हे प्रकल्प किंवा उरलेली कामं तू निश्चित पार करशीलच ही आम्हाला अपेक्षाच आहे आणि तू करच, असा आत्मविश्वास पण त्यांचा माझ्यावर आहे आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न पण करेन. वा वा. गेल्या 10 वर्षात रखडलेले जे काय प्रकल्प आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की काय व्हायला हवं होतं चेंबूरमध्ये गेल्या 10 वर्षात, पण ते नाही होऊ शकलेलं अजून?
त्याच्याबद्दल काय? चेंबूरमध्ये मोठं प्रकल्प जे आहे ते एसआरएचं व्हायला पाहिजे होतं. एक 10 वर्षापूर्वी म्हणजे तो काय प्रकल्प आहे? झोपडपट्टी पुनर्वसन जे आहे आपलं स्लम एरिया असल्यामुळे अंदाजे 30% तरी आपलं फक्त सोसायट्या मला जे वाटतं काते बिल्डिंग साहेबांचा कन्स्ट्रक्शन तो आहे स्वप्नातला स्वप्नच प्रकल्प आहे. आहे. बाबांचं स्वप्नच आहे. जेव्हापासून बाबा शाखा प्रमुख होते, साहजिकच बोलता बोलता सगळ्याच गोष्टीत बाबांचं एसआरएचं प्रकल्प म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन पुनर्वसन. ही गोष्ट निघतच असते. आणि मी अंदाजे 7-8 वर्ष तरी लग्नानंतर मी माझ्या बैठ्या चाळीत राहिलेली आहे आणि खूप जवळून अनुभव असं घेतलाय की त्या चाळीत राहण्याचं जे आपल्याला म्हणजे काही गोष्टी आहेत बाथरूमांच्या सुविधा नाही सोयी मिळत. सुविधा ह्या आपल्याला मिळत नाही. आणि जास्त मोठं म्हणजे असं प्रश्न हे आहे की आता जेव्हा मी एरियामध्ये फिरते, लोक बोलत असतात की ताई बघ आमच्या मुलांचे लग्न होत नाही. कारण का मुली मिळत नाही तर आमची मुलं चाळीत आम्ही राहिलात म्हणून. चाळीत राहतो. मुलींना घरामध्ये शौचालय पाहिजेत, व्यवस्थित त्या चांगले राहण्याचं सोयी पाहिजे, बेडरूम वगैरे पाहिजे. जॉईंट फॅमिलीत राहायला आता कोण बघत नाही. आणि हे खूप म्हणजे बाबांना अशा गोष्टी सत्वत असतात आणि त्यांचं ते पहिल्यापासूनचं एक स्वप्नच आहे की मला हे झोपडपट्टी पुनर्वसन हे करायचंच आहे. आणि 10 वर्षापूर्वीचं जे मधल्या वेळेचं जे गॅप आहे, पक्षाने आम्हाला अणुशक्तीनगरमध्ये निवडणूक आम्ही लढवलेली तिकडच्या जबाबदारी दिलेल्या, त्याच्यामुळे इकडचे जे आपलं एरिया आहे जे 153चं जे घाटला गाव. 153चं घाटला खारदेवनगर जो एरिया आहे तिथे आपलं थोडंसं येणं जाणं कमी झालेलं, तरी पण बाबा तिकडनं आपल्या जे सगळे जिवलग पहिल्यापासूनचे जे मित्रमैत्रिणी त्यांच्या आहेत, सवंगडे आहेत, जे आपण बोलतो पहिली लोक खूप बोलायचे की आमचे हे सगळे सवंगडी आहेत. आणि बाबांचे खूप असे मैत्रीचे जरी रक्ताचे नाते नसले ना, मैत्रीचे खूप नाते आहेत. आणि ती लोक अशी कळकळून वाट बघत होती की साहेब 10 वर्षानंतर का होईना पण जे आता आलेत आणि 10 वर्षात कधी येतील, जरी इकडचा पक्षाने जरी जबाबदारी दिली नव्हती ना, तरी पण बाबा तिकडनं त्यांचे कार्य करत होते, जे त्यांच्या पद्धतीने त्यांना जमत होते तसे. पण ज्या वेळेला इकडचे आमदार होते, आपले नगरसेवक होते, त्यांना त्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होत्या, पण त्या झालेल्या नाहीत. आणि आता 10 वर्षापूर्वी जे बाबांनी प्रकल्प घेतलेले, जे आता तुम्ही तिकडे कधी गेला असाल तर ते बघालच तुम्ही, जे वैभवनगरचं आपले सोसायटी आहेत, जे बिल्डिंग झालेत, परत त्याच्यानंतर संत गाडगेबाबा बिल्डिंग आहे, ज्या वेळेला बाबा होते त्यावेळेला त्यांनी ते प्रकल्प पूर्ण केले. आणि मधल्या वेळेत जे काल आपलं मिस झालंय, त्याच्यामुळे आता जे आपल्याला जी जबाबदारी मिळाली आणि जी जनतेने आता जे आपल्यावर विश्वास टाकलाय, तो मोठा प्रकल्प जो आता एसआरएचा झोपडपट्टी पुनर्वसनचा आहे, ते आपण हाती घेऊन पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितच. तुमच्या या प्रचाराच्या रणधुमाळीतून तुम्ही एवढा मोठा वेळ काढून आमच्यासाठी आलात आणि तुमचे प्रकल्प, तुमच्या पुढच्या योजना आमच्या प्रेक्षकांच्या सोबत तुम्ही शेअर केल्यात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.